नमस्कार, मी भारती शिंदे. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या ठिकाणी एक शुभ कार्यालय आहे जे शुभ संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याला तुम्ही बघताय पारंपरिक वाद्यांची आतापर्यंत ती परंपरा चालत आलेली आहे आणि आज या विवाहासाठी सुद्धा हे पारंपरिक वाद्य आहे. काय तुमचं नाव काय सर? नाव श्री बाळासाहेब बाबुराव केंगार, रेवणशी वाजत्री मंडळ गाणवड. रेवणशी वाजत्री मंडळ गाणवड. नाव श्री बाळासाहेब बाबुराव केंगार. ही आमची पारंपरिक म्हणजे जुनी पद्धत, जुन्या पद्धतीची वाद्य ही वाद्य आपल्या शुभ कार्य, लग्न कार्य, यात्रा जत्रा, लग्न या सर्व कार्यासाठी शुभ कार्य असं मानलं जात असून ही आमची पारंपरिक जुनी वाद्य कला आहे. या कलेला कुठंच ह्याला कमी पडत नाही. ही कला जी आहे ती आतापर्यंत चालत आलेली आहे आणि आतापासून इथूनच्या पुढच्या पिढीपासून आम्ही तर चालवत आलेला आहे. याच्या पुढच्या पिढीत आम्ही चालवतोय ना, इथून पुढे आम्ही चालवतोच. काय जिथे जसं त्याला मार्केट जसं चाललंय तसं त्याला आम्ही आमच्या या कलेला आम्ही मानधन देत आम्ही आलेलो आहे. आणि आता मला एक सांगा, आधुनिकरणाकडे आपण चालवलं आहे. तुमचे हे जुने वाद्य आहेत, ही परंपरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. परंतु आता वाद्यात बदल झालाय. बेंजो आलं, त्याच्यानंतर आता डिस्को वगैरे असं जे काय बोलतो ना, असे प्रकार आले. तर अजूनही तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जातंय का? आता बँजो आले, बँड आले, परत तुमची हलगीवाली आले, हे आली. पण ही जी वाद्य आहे, ही जी वाद्य जुनी लोक आहेत ती, आणि जुनी लोक असून आताची नवी जी लोक आहेत ती, नवीन पिढीची लोक, यांना देखील हे वाद्याची त्यांना जास्त गोडी आता परत चालू आहे त्यांना गोडी. त्यापूर्वी आमचे मार्केट कमी झालेलं, परत आमचं हे मार्केट आता हे या 10-20 वर्षात जास्त मार्केट आम्हाला या वाद्यात आम्हाला आलेलं आहे. आणि ही मार्केट आता ही वाद्य आमचं जुनं वाद्य आमचं याचा जास्त आमचं पुढे चाललेलं आहे. पूर्वी तुम्ही बघायचं की लग्नानंतर वरात असायची, म्हणजे एक दिवस अगोदर गावदेव म्हणजे गावात फक्त देवांना जाऊन भेटी करून यायचे. परत ती वरात असायची, त्या वरातीला सुद्धा या वाद्याचा उपयोग केला जायचा. आता ती परंपरा कुठेतरी मोडीत निघाली असून आता त्या म्हणजे वरातीपेक्षा आता गावदेवाला महत्व जास्त आलंय. आणि आजच्या युवा पिढीला जुन्या वाद्यापेक्षा आत्ताच्या वाद्यांमध्ये जास्त भर दिला जातो. तरी सुद्धा तुम्हाला इथे आजची पिढी म्हणजे मदत करते का? आत्ताची चालूची पिढी आम्हाला मदत करते. आमची ही वाद्य जी आहे ही वाद्य परंपरेत चालल्यामुळं आता मध्यंतर जरा गॅप पडला होता, तरी त्यातून सुद्धा आमच्या या वाद्याला परत मार्केट आलं. परत मार्केट आल्यानंतर आम्ही परत जोर केला या धंद्याला. आज जुनी पद्धत आहे, जुनी पद्धत मोडायची नाही. याच्यापूर्वी हे 5 दिवसाची लग्न चालू होती. 5 दिवसाची लग्न चालू असताना त्यात वराती असणार, रुखवत असणार. ह्या वेळेला बँजो डॉल्बी तुमचे सने बजे बँजो डॉल्बी असं काय देखील नव्हतं. हीच वाद्य होतं, पहिल्यापासून हीच वाद्य होतं. ही वाद्य काही दिवसापासून बंद पडल्यानंतर परत या मार्केट जे आलं ती परत थोडंच काम चालू लागली. तुमची कितवी पिढी आहे? ही आमची आता हे 3री पिढी आहे. आता 3री पिढी आहे. पण आता पुढे तुमची मुलांना सुद्धा या तुमच्या कलेची आवड आहे का? ह्या आमच्या मुलांची कलेची आवड आहे, पण ह्या शिक्षणामुळं आणि नोकरीमुळं पोर आमच्या समाजाची लोक बाहेरच असते ती. आणि जी लोक ह्याच्या धंद्यात आहेत ती आमचीच पिढी आता चालू आहे. ह्या आमच्या पिढीच्या पुढे लोक आमची मुलं उपकार केले नाही आम्हाला देखील वाटत. म्हणजे तुम्हाला म्हणायचं की ही तुमची शेवटची पिढी असं म्हणायला हरकत नाहीये.
म्हणजे हे वाद्य, हे संगीत हे कुठेतरी इतिहास जमा होईल असं वाटतं का तुम्हाला? ही आताची जी पिढी आहे या पिढीच्या पुढं जी समजा हे जर चाललं तरी जर जसं पहिलं चाललंय तसं हे चालणार नाही, काय चालणार नाही. शिक्षणाने लोक पोरं शाळा शिकलेली आहे ती, ग्रॅज्युएट झालेली ती, ही पोरं बाहेर गेलेली आहे ती, आणि बाहेर गेल्यामुळे आम्हाला देखील ह्या कांद्यात पोरं आम्हाला म्हणजे गाणं वाटत नाही, काय वाटत नाही. आपण जी केलेली आपल्या पोराबाळांनी नको आहे, यांनी दुसऱ्या मार्गाने जावं, नोकरी पद्धती बघावं. हे धंदा तसा चांगलाच आहे, हे धंदा लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी म्हणून आम्ही काम करतोय. पण आमच्या पोरांनी ह्या देतात आम्ही घालून देत नाही, का देत नाही. आम्ही जी केलं ते आहे तुमच्या नशिबाला ती नको आहे ही, आणि आम्ही जी करतोय ते आमच्या पिढीमध्येच करणार आहे, ह्याच्या पुढे आमची मुलं काय करणार नाही. आणि इथून पुढे जे करणार जे आहे आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही जपून ठेवणार. म्हणजे कोणतेही शुभ कार्य असेल तर त्यावेळेला या जुन्या म्हणजे पारंपरिक वाद्य ज्याला म्हणतो ते जपण्याचं काम त्यांनी केले. त्यांची तिसरी पिढी आहे, पण आता इथून पुढे त्यांची मुलं ते सांभाळतील की नाही अशी शंका वाटते. हे त्यांना या ठिकाणी त्यांनी त्यांचं दुःख व्यक्त करून दाखवलेलं आहे. प्रबोधन दिशामधून दत्तात्रय सूर्यवंशी.